सर एक प्रश्न विचारतो दुसरा, की इथे जी लोक टुरिझमसाठी येतील आपल्या सहकुटुंबाबरोबर, तर त्यांना इथे काय काय गोष्टी मिळणार आहेत की जेणेकरून त्यांचा आलेला वेळ सत्कारणी लागेल आणि इकडनं जाताना समाधानाने घरी जाऊन आपला अनुभव इतर लोकांशी ते शेअर करतील? त्याचं असं आहे की लोकांना पर्यटन आवडतं, कारण काही थोडासा चेंज होतो आहे त्या नेहमीच्या आयुष्यामध्ये. पण हे करत असताना जर त्याच्या जोडीला ज्ञान अनुभव अशा स्वरूपाचं पण मिळालं तर जास्त चांगलं असणार अशा स्वरूपाचं, आणि तो अनुभव इथे नक्की येईल. विशेषतः नैसर्गिक जीवनशैली, नैसर्गिक आहार, निसर्ग ह्या गोष्टींचं सान्निध्य असल्यामुळे मुळापासून स्वास्थ्य टिकवणं किंवा जर काही रोग झालाच असेल तर तो दुरुस्त होणं अशासाठीचं तत्त्वज्ञान मार्गदर्शन या ठिकाणी नक्की मिळेल. आम्ही असा प्रयत्न करतो आहे की काही विशिष्ट रोगांसाठी म्हणून, जसं डायबिटीस असेल, जसं कॅन्सर असेल किंवा हृदरोग असेल, एक वेगळी पॅकेजेस करायची अशा स्वरूपाची. पण इन जनरलसुद्धा जर कोणी या ठिकाणी आला आणि त्याला या स्वरूपाची माहिती मिळाली, या जीवनाचा अनुभव घेता आला, तर निश्चितच त्याला त्याचा फायदा अशा स्वरूपाचा होईल. आणि विशेषतः जर कोणी शेतकरी असतील किंवा आयुर्वेद करणारे, प्रॅक्टिस करणारे आणि शेतकरी अशा स्वरूपाचे असतील, तर त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळेल या ठिकाणी की आपणही या प्रकाराने आपल्या शेतांमध्ये करूया, लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवूया. आणि म्हणून या दोन्ही माध्यमातून तुम्हाला जे पर्यटनासाठी म्हणून येतील लोक, त्यांना निश्चित फायदा होईल, याच्यात मला शंका नाही.